2026 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे। पण त्याआधीच एक नवा वाद समोर आलेला आहे। राज्याच्या कौशल्य विकास मंत्रालयाने वैदिक मंत्रविद्या कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, पण पुरोहित संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळे हा वाद पेटलेला आहे। या वादाचं नेमकं कारण काय आहे पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। कुंभमेळा आधीच नव्या वादाला सुरुवात। वैदिक मंत्रविद्या कोर्सला पुरोहित संघाचा विरोध। निर्णयामुळे राज्य सरकार अडचणीत। नाशिकमध्ये 2026चा सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्याआधीच नवा वाद पेटलाय। या वादामागचं कारण म्हणजे सरकारनं वैदिक मंत्रविद्या कोर्स सुरू करण्याचा घेतलेला निर्णय। कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना धार्मिक विधी आणि पूजा करण्यासाठी पुजाऱ्यांची गरज भासणार आहे। त्यामुळे कौशल्य विकास मंत्रालयाने बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी ITI मधून मंत्रविद्या कनिष्ठ सहाय्यक हा 3 महिन्यांचा कोर्स डिझाईन केलाय। यात 8वी पास आणि मंत्रविद्याचा अभ्यास असणाऱ्या कुणालाही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे। त्यासाठी केवळ 15 वर्षाची वयोमर्यादा घालून देण्यात आली आहे। या 3 महिन्याच्या कोर्समध्ये वैदिक संस्काराची मूलभूत ओळख, वैदिक दिनचर्या, वैदिक संस्कार पूजा, नामकरण संस्कार, पंचांगाचे ज्ञान हे शिकवलं जाणार। हा जो अभ्यासक्रम आहे हा 3 महिन्याचा अभ्यासक्रम आहे। त्याच्यामध्ये 240 तासांचं प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे। त्यामध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल नावाचा 30 तासांचा अभ्यासक्रम देखील या ठिकाणी शिकवले जाणार आहे। सर, यामध्ये कुठल्या धार्मिक विधींचा सहभाग करून घेण्यात आलेला आहे? काय काय शिकवणार आहे? मंत्रांमध्ये नेमकं काय कुठले मंत्र आहे? कुठल्या पूजा यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहे? जसं पंचांग पाहणे हे शिकवले जाणार, नामकरण, जातकर्म, त्यानंतर आपल्या दिनचर्या, पूजा अर्चा या ज्या काही गोष्टी आहेत हे यामध्ये शिकवले जाणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वैदिक शिक्षण घेण्यासाठी कुणालाही धर्माचं बंधन नसेल। यामुळे कोणत्याही धर्मातील व्यक्तीला हिंदू धर्मातील मंत्रविद्या शिकता येणार। मात्र सरकारच्या या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांसह त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त आणि पुरोहित संघानं जोरदार विरोध केलाय। असं कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलंय की पौरोहित्य व्यवसायाचं शिक्षण देऊन सर्वांसाठी ही दालनं खुली केली? हे बघा, या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे, रूढी आहे। तीर्थ पुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे। आपले कोणतेही पूर्वज जर तीर्थयात्रेला गेले तर तिथे आपले जे गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे तीर्थविधी केला जातो। परंतु अशा प्रकारे त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊन सरकारने हा जो काय अभ्यासक्रम आणलेला आहे यासाठी मी ॲज त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त म्हणून आणि एक भारताचा हिंदू धर्म विचारसरणी असलेला नागरिक म्हणून माझा याला पूर्ण विरोध आहे। कुठल्याही प्रकारचे पूजा प्रशिक्षित वर्ग कुंभमेळ्याकरिता करून त्या त्र्यंबकेश्वर व नाशिक क्षेत्रामध्ये आपण त्याला पाठबळ देऊ नये, अन्यथा पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर या विषयाचा तीव्र निषेध करेल व त्याकरता आंदोलनाचा पवित्रा देखील त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ घेईल। कुंभमेळ्याच्या निमित्ताने बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मातील लोकांना हिंदू धर्मातील पूजा करण्याचं प्रमाणपत्र या कोर्समुळे मिळणार असल्यानं या कोर्सला विरोध होतोय। त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी चिघळणार की सरकारकडून यावर काही तोडगा काढला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।